मम्मी सत्य तर लाजल नाही तर काय करेल. तसं बी ते दोघच गेले होते ना फिरायला आणि तिकडे थंडी बी बेपाटच होती आणि अशा लांबच्या ठिकाणी एकाच खोलीत दोघं बी म्हटल्यावर सुटणारच ना तोल. त्यात काय झालं एवढं, नवरा बायको तर आहेत, सुटलं तर सुटलं तोल. बया पण पलंग तुटावा एवढा तल सुटला वय. काय होतंय काय होतंय? शांत व्हा शांत व्हा, दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या. काही नाही झाले काही नाही झाले. हा मम्मी मम्मी पलंग जुना असेल म्हणून असं झालं असेल. जुना असेल बरोबर आहे तुझं. शांत जुनाच असेल. ओ प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, काय झालंय ना? पडले एकदम फिटफिट आली काय? प्रिया उठ अगं प्रिया प्रिया. काय काय झालं काय ना प्रिया मॅडम? अगं म्हणजे पाणी मारून पण उठत नाहीये, काय करूयात? अहो ह्यांना काय अशी कशी भेट आली आहे? हो बोलता बोलता अचानक चक्कर येऊन पडली, कळाली पण नाही काय झालं ते. खूप कुठे कांदा आणायला सांगा. कांदा नाही. हा सांगा कांदा आणायला सांगा. फोडून आणायचा काय तू थांब. एक मिनिट बाजूला हा मम्मी लावते. हा. प्रिया ए प्रिया 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 प्रिया. ओ प्रिया मॅडम, जरा नाकाजवळ कांदा घ्या की भारती मावशी. अहो प्रिया प्रिया उठ प्रिया. अगं मंजू कांदा लावून पण प्रिया उठत नाहीये, काय करूयात? दवाखान्यात जायचं का? हो खुसपडीच्या डॉक्टरांकडे जाऊयात आपण लगेच. हा हा एक मिनिट, मी फोन करतो डॉक्टरना. थांबा, माझ्याकडे एक जालिम उपाय. लवकर कर बाबा. ओ प्रिया मॅडम, प्रिया मॅडम. प्रिया लका गोरपडे. अरे काय वास मारतोय सॉक्स त्यो? मेल्याला माणूस उठून बसल. अरे धूत जा, नाकातली केस जाळे पार. अहो धुतलंय, कालच धुतलंय. हे चल चल काम इधर चल. काय धूत जावा सॉक्स जरा. अहो त्यांच्यावर कशाला ओरडताय? त्यांच्यामुळे तरी उठलीये. उलट तुम्ही त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे. प्रिया काय झालं? अशी अचानक चक्कर कशी काय आली तुला? नाही हो भारती मॅडम, ही मंजू मगाशी म्हणाली ना या दोघांनी बेड तोड. काय बेडचं काय? काय नाही, ऍक्च्युली मला बेड रेस्ट मिळाली नाहीये म्हणून जरा त्रास होतोय. माझी झोप नाही झाली ना की असं होतं मला कधी कधी. हो प्रिया मॅडम, तेच सांगतोय तुम्हाला मी. झोप पूर्ण करत जावा तुमची. अहो आराम करत जावा. किती काम करताय त्याच्यामुळे असं होतं चक्कर बिक्कर येणं. हा मी आता जाधव साहेबांशी बोलतो, तुम्ही सुट्टी घ्या. मी बोलतो जाधव साहेबांशी. अहो खुसपुटे, आय एम फाईन. थांबा तुम्ही. होत असतं मला. आय एम ओके. काम नाव. खरं शपथ? तुमची शपथ. प्रिया अगं झोपत जा टायमावर. असा हलगर्जीपणा बरा नाही. ते सगळं जाऊ दे मंजू. मग कशी तू काय म्हणालीस? काय ग? की तुम्ही दोघांनी बेड तोडला. तुम्ही खरंच बेड तोडला? वय अगं म्हणजे तू दिसतेस तेवढी साधी नाही. मला जाताना मला लाज वाटते. पिकनिकला गेल्यावर मी कसं करेन भारती मावशी, कसं होईल सगळं, आणि जाऊन डायरेक्ट बेडच तोडलास. हो भारती मावशी, हाव तसं काय नाही. तो बेड तकला होता आधीपासून आणि आमचा जरा धक्का लागलाय आणि तुटलाय. तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका काय तर. म्हणजे तुमच्यात काही झालं नाही ना? बेड टाकला होता ना मंजू, म्हणजे काहीच झालं नाही तुमच्यात. त्यांना ना माहिती मॅडम, आपण उगाच विचार करतोय. बेड टाकला होता ना मंजू? एक्झॅक्टली. पण भारती मावशी प्रिया एक सांगू, पिकनिक ना एकदम भारी झाली. म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा असं कुठतरी फिरायला गेले असेल. लई फिरलो आम्ही. एकदा तर मी हरवले होते, म्हणजे आमची चुकामुक झाली आणि मी हरवले, पण सापडलो नंतर. तुम्हाला माहितीये
सत्याला इतकं पॅनिक झालेलं मी पहिल्यांदा बघितलं होतं, ते भी माझ्यासाठी. अगं त्यात काय नवल, बायको म्हटल्यावर नवरा पॅनिक होणारच ना. त्यात तुम्ही दोघं अगदी मेड फॉर इच अदर आहात बघा. तुम्ही कितीही म्हटलात ना तर तुमची जोडी त्यानं बनवली, कधीच नाही तुटणार. वाघमारे, अहो बॅग का भरताय सकाळ सकाळी? काय झालं वाघमारे? एवढं सिरियस लुक का देत आहे? सत्या, जरा कॅलेंडर बघ. 6 महिने पूर्ण झालेत आपल्या अपघाती लग्नाला. आता एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल. वाघमारे, अहो आता आपण 6 महिने राहिलोच की एकत्र, तेव्हा तर आपल्याला एकमेकांचा त्रास नाही ना झाला. मग आता काय झालं वाघमारे? अजून थांबा की, अजून थोडा वेळ एकत्र राहू. प्लीज थांबा वाघमारे. कुठल्या हक्कानं सत्या? हे बघ, घटस्फोट घ्यायचा निर्णय आपल्या दोघांचा होता, तेच करते. वाघमारे, निर्णय आपल्या दोघांचा होता मला माहिती आहे, पण तुम्ही जाऊ नका की, अजून थोडं. वाघमारे, वाघमारे असं काय करताय? वाघमारे, वाघमारे, अहो वाघमारे थांबा की. वाघमारे, 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 अहो असं का करताय? असं का जाताय मला सोडून? तुम्ही जर निघून गेला तर काय अर्थ राहील मग माझ्या आयुष्याला? सत्या, तुझा विचार तर नाही ना बदलला? वाघमारे, वाघमारे थांबा की. अहो वाघमारे असं का करताय? अहो नका ना जाऊ वाघमारे. वाघमारे, वाघमारे, वाघमारे मला मान्य आहे, आपलं लग्न अपघातानं झालं आणि आपल्याला एकमेकांपासून वेगळं पण व्हायचं होतं. पण तुम्हाला खरं सांगू, या 6 महिन्यातनं मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे आपलं लग्न काय अपघात नव्हता, सुदैवानं आपल्या आयुष्यात घडलेली एक गोड घटना होती. या 6 महिन्यात मला तुमचा लई लढा लागलाय बघा.